अमरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत चित्रित. मुंबईत शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच. शिवसेनेला केवळ 60 जागांचा पहिला प्रस्ताव. शिंदे 125 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती. मुंबईमध्ये नवाब मलिकांकडे नेतृत्व असेल तर महायुती अशक्य. भाजप आणि शिवसेनेची भूमिका. तर अजित पवार यांना बाजूला ठेवत भाजप आणि शिवसेनेची पहिली बैठक. ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला. उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या राजकीय युतीची घोषणा. झी 24 तासला वरिष्ठ सूत्रांची माहिती. मनपा निवडणुकांसाठी शिवाजी पार्कवर कुणाचा आवाज घुमणार याकडे लक्ष. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे पाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेचेही सांगता सभेच्या परवानगीसाठी बीएमसीला पत्र. मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलेल्या विकास कामांचं आदित्य ठाकरेंकडून प्रेझेंटेशन. वरळीमधील मेळाव्यामधून आदित्य ठाकरेंचं भाजपला थेट आव्हान. सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांची 2 वर्षांची शिक्षा कायम. कोर्टाच्या निर्णयानंतर विरोधकांकडून कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी. पुणे मनपा गैरव्यवहारामध्ये पार्थ पवार यांच्या सहभागाचा पुरावा असल्याचा आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप. 4 वर्षांपासून पार्थ पवार यांचा जमिनीसाठी पाठपुरावा. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं. शीतल तेजवानीला 8 दिवसांची पोलीस कोठडी. बावधन पोलिसांना सखोल तपासासाठी पौड कोर्टाचा निर्णय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मी कराडच्या जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी. कराडला जामीन देऊ नका, सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांची कोर्टात मागणी. लखनौमध्ये आज भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये चौथा T20 सामना. विजयी आघाडी घेण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार भारतीय संघ.